हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होती अंगारिका संकष्ट चतुर्थी. तर मी आज ठरवलं होतं की मला आज आंब्याचे मोदक बनवायचे आहेत. तर म्हटलं चला व्हिडिओ इथून सुरुवात करूया. तर छान मस्त दारासमोर रांगोळी काढली, 2 दिवे लावले, घरामध्ये आपली अगरबत्ती, दिवाबत्ती सगळं करून झालं आणि छान असं नामस्मरण म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचं गाणं किंवा आपलं थोडंसं टी व्हीवरती वगैरे लावलं ना, थोडंसं मन आपलं वेगळं होतं आणि घर प्रसन्न होतं, बरं वाटतं जरा. आणि मी नेहमीच करते स्वामी समर्थांची किंवा आपल्या देवांची जी काही कुठली आपल्याला आवडतात, गणपती वगैरे, गणपतीची आरती वगैरे, असं काही ना काहीतरी लावून आपलं घर छान संध्याकाळचं प्रसन्न करून ठेवायचं. तर चला आता इथे मी मोदकाची सुरुवात करते आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. रेसिपी म्हणण्यापेक्षा मी कसे मोदक बनवले हे तुम्हाला दाखवते. तर एक वाटीभर माझ्याकडे खोबऱ्याचे तुकडे होते. तर मग ते कसे खिसणार, त्यामुळे मग मी आहे ना त्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आंब्याची एक बाजू म्हणजे एक भाग असा घेतला आणि तो मी असा छान त्याचा रस काढून घेतला. बरं, एका कढाईमध्ये आता आपल्याला तूप घालायचं आहे आणि ते वाटीभर मी जे खोबरं घेतलं होतं, किसून तर नाही घेतलं मी, छान त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि ते वाटलेलं खोबरं आपल्याला ह्या तुपावरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपला तो ओलावापणा असतो ना, ओलं असतं ना खोबरं, तर त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. बरं, आता मला गोडाला गूळ पाहिजे, तर मी गूळ आहे ना माझ्या अंदाजाप्रमाणे टाकला, म्हणजे अर्धी वाटी गूळ टाकला, कारण की मला इथे आंब्याचा हा रस टाकायचा होता. म्हटलं जास्त गोड होईल किंवा मग चिकट होईल, मग त्याला पाणी सुटतं, त्यामुळे मग मी अंदाजाने टाकलं. आणि मी हे आंब्याचे मोदक आहेत ना पहिल्यांदाच बनवते आहे. आपले हे साधे मोदक जे आपले उकडीचे मोदक असतात ते मी नेहमीच बनवते आणि अगदी माझे छान व्यवस्थित खूप सुंदर लागतात. आमच्याकडे सगळ्यांना माझ्या हातचे मोदक आवडतात. बरं, हे बघा आता ह्या पद्धतीने मी छान तो रस टाकून त्याला एकजीव करून घेतलं आणि आपल्याला आता ह्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. तर ती वेलची पावडर पण मी छान कुटून ह्यामध्ये टाकून घेतली. थोडंसं जायफळ असेल ना तर ते पण किसून टाका, त्याने पण खूप छान स्वाद येतो आपल्या ह्या सारणाला. बरं, आता सारण आहे आणि गोड आहे, तर गोडाला थोडंसं मीठ टाका. म्हणून मी इकडे चवीनुसार अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे आणि त्याला छान परतवून, जास्त परतवायचं नाही, लगेच आपला गॅस बंद करायचा. आणि बघा इकडे आपलं मोदकाच्या आतलं सारण तयार आहे, हो की नाही? मस्तच झालेलं एकदम. बरं, इथे आहू आलेले आणि मला म्हणाले चल अंकिता ते जराचं थंड होऊ दे, तोपर्यंत तू तयार हो, आपण पाणीपुरी खायला जाऊया. तर चला म्हटलं, संध्याकाळी आहू आल्यानंतर आमचं असं काही ना काहीतरी थोडा एक राऊंड वगैरे असतोच. तर मग आहूंबरोबर गेलो आम्ही सगळे सगळे म्हणजे मी, स्वरा आणि आहू. दुर्वेश नाही आला होता. तर मग इकडे काय पाणीपुरी आमची हे अंकलकडे फिक्स असते आणि खरंच खूप टेस्टी बनवतात आणि खरंच छान बनवतात पाणीपुरी. तर आम्ही कुठेही नाही जात, फक्त ह्यांच्याकडे येतो. मजाक मस्ती वगैरे भरपूर चालू असते आमची. तर आणि इकडे आलो तर म्हणजे अर्धा पाऊण तास आमचा आहेच. तर आणि त्यांना माहितीच आहे की आपला हा व्हिडिओ वगैरे येतो वगैरे, तर त्यांचा मुलगा बघा असं मस्करी वगैरे चालू आहे आमची, खूप मजा येते. तर इथे आलो, पाणीपुरी खाल्ली आणि मग काय, चला बघूया पुढे. हमारे एरिया का फेमस पानीपुरी। और ये अंकल बनाते हैं। हमारे यहाँ पे एक एक्सट्रीम गेस्ट आई है, चीफ गेस्ट, उसको दिखाओ प्लीज। स्वरा मैम दही पूरी का रिव्यू देना जरा, कैसा था दही पूरी? अंकल 15 छुट्टा तो ना देखो कुछ होगा।
चला तर पाणीपुरी खाऊन आल्यानंतर 2 कप चहा घेतला दोघांनीही, आहोंनी आणि मी. मस्त थोड्याशा गप्पा मारल्या दिवसभराच्या. थोडंसं आल्यानंतर आम्ही असं एकत्र चहा पितो. भले मी संध्याकाळी 4 वाजता चहा घेतली असेल तरी आहो आल्यानंतर त्यांच्यासोबत एक चहा माझी परत होते. आज रात्रीच्या जेवणामध्ये शेपू पालक बटाटा असं भाजी बनवणार आहे. तर येताना घेऊन आली होती शेपू आणि पालक. तर स्वराला म्हटलं जरा साफ करून दे. तिने लगेच मला साफ करून दिली. मी छान त्याला कापून धुवून ठेवली आहे पाणी निथरेपर्यंत. म्हटलं चला तोपर्यंत आंब्याच्या मोदकाची उकड काढून घेते, कारण सारण बनवून ठेवलं होतं. तर उकड कशी काढते चला दाखवते. एक पातेल्यामध्ये 1 वाटी मी पाणी घेतलं आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि 1 चमचाभर त्यामध्ये तूप टाकायचं. आता इथे आहे ना मी काय चुकी केली तुम्हाला सांगते. मला आंब्याचे मोदक बनवायचे आहेत. तर आंब्याच्या मोदकासाठी आहे ना तो कलर जो येतो ना तो असा पिवळसर येतो. माझा तो आला नव्हता. का नव्हता आला होता? कारण मी आंब्याचा रस कमी घेतला आणि पाण्याचं प्रमाण जास्त घेतलं. तर मी 1 वाटी पाणी घेण्यापेक्षा 1 वाटी आंब्याचा रस घ्यायला पाहिजे होता आणि अर्धी वाटी मी पाणी घ्यायला पाहिजे होतं. बरं चालेल, पुढच्या टायमाला नक्की लक्षात ठेवेल. आणि ही पहिलीच वेळ होती तर मी म्हटलं ठीक आहे बघूया, फाटणार तुटणार तर नाही, मोदक तर अप्रतिम बनतील, चवीला पण सुंदर झाले होते. पण थोडंसं फक्त कलरमध्ये माझा डिफरंट झाला होता. म्हणजे जो पिवळसर असा कलर येतो ना तो कलर आला नव्हता. बरं जाऊ दे, तुम्हाला सांगितलं आहे, जर तुम्ही असं करून बघितलात आणि जर तुमचे बनले तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला तुमच्या पिठाला कलर आला होता का पिवळा. बरं आता 1 वाटी मी इथे पाणी घेतलं, अर्धी वाटी आंब्याचा रस घेतला. त्याचप्रमाणे आपल्याला जेवढं आपण पाण्याचं प्रमाण घेतलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिठीचं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे तांदळाची पिठी मी इकडे 1.5 वाटी घेतली आहे आणि ती टाकून त्याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथे आंब्याच्या वाटीमध्ये थोडंसं असं गर राहिला होता, त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं आणि ते पण छान टाकून घेतलं आहे आणि त्याला छान मिक्स करूया. मिक्स करून झाल्यानंतर एक वाफ काढून घ्यायची. झाकण लावताना तुम्ही गॅस ह्या टायमाला बंद करून टाका आणि एक वाफ काढून घ्या. थोडंसं ते नरम झालं पाहिजे म्हणजे आपण पीठ व्यवस्थित मळू शकतो. तर बघा इथे माझं छान पीठ तयार आहे, म्हणजे जी उकड आपली जी होती ती तयार आहे. तर बघा इथे येल्लो कलर म्हणजे कमी आला आहे की नाही, कारण की मी आंब्याचं प्रमाण कमी घेतलं हो की नाही. तर पाण्याचं प्रमाण आपण कमी घ्यायचं आणि आंब्याचा रस जो आहे ना तो थोडासा जास्त वाढवायचा, म्हणजे त्याला तो कलर येतो व्यवस्थित. ठीक आहे असो, परत पुन्हा कधी बनवलं तर नक्कीच ह्या गोष्टी आणि ह्या टिप्स लक्षात ठेवेल. तर तुम्हाला मी सांगितल्यात, जर तुमच्याकडून पण असं काय होत असेल तर नक्कीच तुम्ही बघा, ट्राय करा आणि मला सांगा. तर असं खूप छान सॉफ्ट असा गोळा मी मळून घेतला आहे. गरम पाणी थोडंसं त्या टोपामध्येच पाणी टाकायचं. टोप आपला गरम असतो ना, तर त्या टोपामध्येच पाणी टाकायचं आणि त्याचा हात घेत आपल्याला छान पीठ मळून घ्यायचं आहे. बरं इथे पीठ मळून ठेवलं आणि बघा आहा भरपूर लसूण टाकलेली इथे शेपू पालक बटाटा ह्याची भाजी माझी तयार आहे. सगळ्यात शेवटला आहे ना ह्या भाजीमध्ये आहे ना लसूण टाकायचा. लसूण टाकलं ना तर एकदम भारी चव येते याला आणि भरपूर सारा लसूण टाकायचा. लसूण टाकल्यानंतर थोडंसं पाणी एकदम थोडंसं म्हणजे अगदी सुकलं ना ते, त्याच्यानंतर आहे ना अमूल बटर असतो ना त्याचा छोटासा तुकडा आपण त्याच्यावरती टाकायचा. आहा काय भाजी लागते, लाजवाब. चला भाजी माझी इथे बनलेली आहे. आता इथे मी मोदक करायला घेतले आहेत.
भाजीतलं पाणी थोडंसं आहे म्हणून मग एका साईडला मी भाजी ठेवली. मला अजून चपात्या करायच्या, त्या साईडला चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तर मी म्हटलं नाही, पहिला आपण मोदक करून घेऊया, मला देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता आणि मग जेवायला बसायचं होतं. तर बघा इकडे मी गॅसवरती पाणी ठेवलं आहे आणि पाण्यावरती ती चाळणी ठेवली आहे. बरं, आता चाळणीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि आपण सगळे मोदक अगोदर बनवून घ्यायचे. पण माझे फटाफट बनतात त्यामुळे मी असं ठेवून दिलं आहे आणि मी म्हटलं डायरेक्ट बनवून डायरेक्ट त्याच्यावरती ठेवते, कारण की थोडासा मला वेळ झाला होता इथे. त्यामुळे मग ते थांबत नाही बसली की म्हणजे आपण पहिला बनवून ठेवूया आणि मग नंतर उकडायला ठेवूया. मी डायरेक्ट करत होती. उकडायला पाणी ठेवलं होतं आणि बारीक गॅस केला होता, त्यामुळे काय त्याला पाण्याला उकळ वगैरे आली नव्हती. बारीक होता गॅस, त्यामुळे मी फटाफट असे मोदक बनवून घेतले. मोदक खूप आवडतात बनवायला, खायला आणि वा वा काय सांगू, मोदकाची तर काय वेगळीच मज्जा आहे. आमच्याकडे सगळ्यांनाच मोदक आवडतात. तर मोदक ह्या पद्धतीने बनवते मी. एक आपला गोळा घ्यायचा आणि छान त्याचं दिवसं बनवायचं, म्हणजे त्याची वाटी बनवायची. वाटी बनवल्यानंतर आपण थोडंसं सारण त्यामध्ये भरायचं आणि आपल्या हातानुसार त्याला एक बोट आतमध्ये ठेवून त्याला छान आपण अशा पारी काढून घ्यायच्या. पारी काढल्यानंतर हा असा छान मोदक आपला तयार होतो. बरं, मोदक केला आहे तर करंजी तर पाहिजेच ना. तर हे सगळं आमच्या आजीने आम्हाला शिकवलेलं आहे. आई जेव्हा पण आमची बसायची ना मोदक करायला, तेव्हा आम्ही त्यांच्या पुढ्यात बसायचो. आई एक तरी मोदक दे ना गं बनवायला, असं म्हणून ह्या अशा मोदक आता फटाफट बनवायला शिकलो आहोत आम्ही. आणि खरंच आजीने शिकवलेली ही तिची लाड आणि तिचं प्रेम किती सुंदर ना. म्हणजे ती पद्धतच वेगळी असते आणि लवकर समजतं आपल्या आजीने आपल्याला शिकवलेलं. खरंच आमची तर तीच गोष्ट होती. भाकरी म्हणा, मोदक म्हणा, काहीही, चपाती वगैरे हे आमच्या आजीनेच आम्हाला शिकवतो आहे आणि खरंच आम्ही खूप लवकर शिकलो गेलो आहोत. बरं, इथे करंजी पण केली आहे मी. करंजी पण फटाफट करून घेतली आणि असे हे माझे छान असे मोदक तयार झाले आहेत. थोडेसेच बनवले होते, पण खरंच सांगते, आपली जर उकड व्यवस्थित असेल ना तर आपले मोदक आहेत ना खूप छान बनतात. अजिबात भेगा पडत नाहीत, तुटत नाहीत. ते कलर कसाही असू दे, पण चवीला ते चांगले लागले पाहिजेत. चवीसाठी आपलं मोदकाचं सारण व्यवस्थित झालं पाहिजे. तर इथे सगळे आता माझे मोदक बनवून झाले आणि आता चपाती करायला घेतली आहे. इथे आंब्याचे मोदक बनवले आहेत. आज पहिलीच वेळ बनवली आहे मी आणि बघूया टेस्ट करून कसे झालेत ते. आज गणपती बाप्पाला पहिला आता नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही मस्त आज मोदकाचा स्वाद घेणार आहोत. आणि ह्या मोदकाच्या पिठाचं ते पीठ उरलेलं ना, त्याच्या मी अशा 2 छान छोट्या छोट्या भाकऱ्या बनवल्या. इथे माझे सगळे मोदक करून झाले होते आणि अशा 2 छान भाकऱ्या होतील इतपत हे पीठ उरलं होतं. तर इथे फटकन अशा लगेच चपाती झाल्या 2 भाकऱ्या पण करून घेतल्या आणि त्या इतक्या छान मऊ लुसलुशीत आणि टमटमीत फुगलेल्या होत्या. मजा आली बनवायला आणि त्या खायलासुद्धा. थोडीशी आहे ना गोडसर अशी चव लागत होती, कारण आंब्याचा रस टाकला होता ना, त्यामुळे त्याचा चव आहे ना अशी गोडसर लागत होती. पण छान वाटली. शेपूची भाजी होती आणि ही भाकरी. मी तर मस्त स्वाद घेतला आणि हे बाप्पांसाठी हे मोदक बनवले होते. तर चला बाप्पांना मोदक काढते आणि पटकन नैवेद्य दाखवून घेते. आंब्याचे मोदक मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि ते व्यवस्थित मला जमले आहेत. बरं, फक्त त्याला आहे ना जो पिवळसर आंब्याचा कलर असतो ना तो आला नव्हता. बाकी चवीला अप्रतिम आणि कुठेही तुटले नाही, फुटले नाहीत. अगदी मऊ लुसलुशीत आपले हे मोदक चवीला खूप छान झाले होते. बरं, आमच्या घरी सगळ्यांना आवडले आणि गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडले असतील. तर बाप्पांसाठी इथे मी छान 11 मोदकांचा एक करंजी टाकून नैवेद्य काढलेला आहे आणि बाप्पाला आता नैवेद्य दाखवते. तोपर्यंत तुम्ही मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ आपले हे बघत राहा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.